अमरावती महानगरपालिकेतील बनावट जन्म दाखल्यांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले मिळविण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। या पार्श्वभूमीवर त्यांनी महापौर श्रीचंद तेजवाणी आणि मनपा प्रशासनासोबत सविस्तर बैठक घेतली। या बैठकीत आतापर्यंत खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळविणाऱ्या सुमारे 100 जणांवर कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली। तसेच अशाच प्रकारे प्रमाणपत्र मिळविलेल्या 865 जणांवर पुढील 15 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाने दिले आहे। दरम्यान वर्ष 2025 मध्ये अमरावती महानगरपालिकेकडून दिलेल्या 35,000 जन्म प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। या सर्व प्रमाणपत्रांचे ऑडिट करून गैरव्यवहार झालाय का याची सखोल चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणामुळे मनपा प्रशासनात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा दिला आहे। पत्र देऊन हे जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले, 100 लोकांवर कारवाई झालेली आहे। उरलेल्या 862 लोकांवर उद्यापासून 15 दिवसाचा आत त्यांना आरोपी बनवलं जाणार। याच बरोबर एक दुसरा आणखीन एक त्रुटी लक्षात आली आहे का अमरावती महापालिकेने 2025 मध्ये डायरेक्टली 35,000 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं आहे। त्याच्यात पण गैरव्यवहार झाले असल्याची शंका आहे। महापालिका आयुक्तांनी प्रॉमिस केलं आहे की येत्या 15 दिवसात त्या 35,000 लोकांचं ऑडिट केलं जाणार आणि त्यात जे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई होणार। आज जिल्हा प्रशासनाला एक प्रेस नोट इश्यू केली, त्यात त्यांनी सांगितलं की आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र 72 तास म्हणजे 21 दिवसाचा त्या नंतर दिला जाणार नाही, यावर आपण समाधानी आहात? तो वेगळा विषय आहे। आता कुठलं जड नियम नाही आहे। 2 पद्धत आहे। एक, नवीन जन्माला आलेल्या मुलासंबंधी 72 तासात माहिती द्यायची असते। ती माहिती ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तो ऑटोमॅटिकली दिली जाते, आपली जबाबदारी नाही। पण जर घरी जन्म झाला असेल तर ते 72 तासात माहिती देण्याआधी पण बंधनकारक होतं आणि ते रिझनेबल आहे। घरी जन्म समजा आता अमरावती शहरात झाला किंवा कुठेही झालं तर 72 तासात माहिती द्यायलाच हवी, म्हणजे पुढे मुलाची काळजी आता केअर वर्कर आणि ते करू शकतात।